आमच्या गोठ्यामध्ये एक मी गीर कालवड आणली होती लहान एका गोठ्यावरची. तर चांगलं व्यवस्थापनानं ती व्यवस्थित माझा पण आली आणि चांगलं सिमेंट भरवल्यानंतर ती गाभण पण राहिली आणि योगायोगानं तिनं कालवड पण या ठिकाणी दिली. कालवड पण अतिशय सुंदर आहे आणि आज एक व्याल्यानंतर एक 15-20 दिवस झालं थोडं लात मारणे एका त्याच्या म्हणजे अंगात गुणच आहेत त्याच्या, हे नॅचरल आहे. तर आम्ही काय केलं, त्या जनावराला थोडंसं मिल्की मशीनचा प्रयोग आज पहिलाच आहे. नेमकं बघायचं आहे की बाबा हे नेमकं चालतं का नाही किंवा दूध निघतं का नाही, हा प्रयोग करायचा आहे. हातानं काढल्यापेक्षा एकदम क्लीन असावं, घरी खाण्यासाठी चांगलं असावं, कारण बादलीमध्ये ते सगळं मुताचं वगैरे सगळं हे पडत राहतं. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनं लावून घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल नाही, कुठल्याही प्रकारचं लात मारणे नाही. ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे, जशी मुवमेंट असते लहान बाळाची, म्हणजे त्याच्या आईला जसं पितानं ते जसं हे करतं त्याच पद्धतीनं आहे. तर आज आम्ही हा प्रयोग गीरसाठी पण केला आहे. तुम्हाला जर क्लीन मिल्क जर काढायचं असेल, स्वच्छ दुधाची निर्मिती करायची असेल, तर अशा पद्धतीनं तुम्ही हे दूध तुम्ही काढू शकता.